अखेर राजस्थान रॉयल्सचं घोडं गंगेत नाहिलं. खूप दिवस झाले होते की त्यांचा खेळ खराब होत होता. मनासारखी बॅटिंग होत नव्हती ना मनासारखी बॉलिंग होत नव्हती. कलकत्ता नाईट रायडर विरुद्धच्या कालच्या सामन्यामध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टी जमून आल्या. पहिली गोष्ट म्हणजे बॉलिंग करत असताना राजस्थाननी समोरच्या टीमला जखडून ठेवलेलं होतं. असं म्हणत असताना कलकत्ता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करून दाखवल्या अशा करता मी म्हणतोय, शुभमन गिलच्या बॅटमधनं धावा होत नाही आहेत. विकेटवरती थांबायचा त्यांनी थोडासा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर अशक्य असलेली धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. तो धावबाद असा झाला की डायरेक्ट बॉल स्टंपला लागला म्हणून जरी तो धावबाद झाला असता तरीही समजा स्टंपला लागला नसता आणि बॉलरनी नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॉल कलेक्ट करून स्टंपाला लावला असता तरी तो रनआउट झाला असता, इतका तो क्रीजपासून लांब होता. दुसरा त्यांचा कॅप्टन इयान मॉर्गन, तो दुर्दैवाने धावबाद झाला. एकही बॉल न खेळता धावबाद होण्यासारखं क्रिकेटमध्ये बॅट्समनसाठी दुःख नसतं. राहुल त्रिपाठींनी थोडीशी चमक दाखवली, फटका हवेत मारून तो आऊट झाला. रसेलला तर अजूनही एखाद्या इनिंगचा अपवाद सोडता अजूनही त्याच्या बॅटमधनं बॉल मनासारखा निघत नाही आहे. दिनेश कार्तिकने प्रयत्न केले तेही अपुरे ठरले. मला एका गोष्टीचं अजूनही कोडं पडलं आहे, कित्येक सामन्यांमध्ये पहिली फलंदाजी करताना एवढा त्रास का होतोय. टायमिंग करायला बॉल फलंदाज एवढे का धडपडत आहेत हे मला कळलेलं नाही आहे. आणि जी धावसंख्या कलकत्ता नाईट रायडरनी उभारली ती सेकंड बॅटिंग करत असताना राजस्थानकरता गवसणी घालण्याकरता पुरेशी नक्कीच नव्हती, कारण राजस्थानकडे फलंदाजी नक्कीच चांगली आहे. फक्त इतके दिवस राजस्थानचे फलंदाजसुद्धा आततायी फटके मारण्याच्या ह्याच्यात हिरोगिरी करण्याच्या नादामध्ये स्वतःच्या विकेट गमावून बसत होते. मला वाटतं संघकारांनी सगळ्यांची जबरदस्त तासमपट्टी केली असेल, कारण कालच्या सामन्यामध्ये संजू सॅमसनची बॅटिंग बघा. नेहमी धपाधप फटके मारणाऱ्या संजू सॅमसननी काल समंजस बॅटिंग केली. असं दिसत होतं की विकेटवर थांबण्यासाठी, संयम ठेवण्यासाठी तो मनापासून प्रयत्न करतोय. त्याचं सुदैव असं होतं की समोरच्या टीमनी धावफलक एवढा मोठा उभारलेलाच नव्हता की अपेक्षित धावगतीचं दडपण कुठल्या फलंदाजाला जाणवावं. त्यामुळे एकीकडे ख्रिस मॉरिसनी त्याला दिलेल्या पैशाचा मोबदला जणू काही अप्रतिम बॉलिंग करून दिला आणि दुसरीकडे कॅप्टन संजू सॅमसननी डोकं शांत ठेवून चांगली फलंदाजी केली आणि राजस्थानचा सहज विजय हा शक्य झाला. त्यामुळे एकीकडे राजस्थान आणि पंजाबसारखे जे संघ गटांगळ्या खात होते त्यांना थोडंसं नाक हे पाण्याबाहेर आल्यासारखं वाटतंय. तर दुसरीकडे कलकत्ता नाईट रायडर म्हणजे प्रत्येक सामन्यागणित त्यांचा पाय जणू काही खचत चाललेला आहे. ही झाली कालची कहाणी. आता आज माझं लक्ष संध्याकाळपेक्षा दुपारच्या मॅचवरती लागलं आहे. त्याचं कारण धोनी आणि विराट हे एकमेकांना भिडणार आहेत. हा सामना मजेदार होणार आहे. दुपारी होत असल्यामुळे दवाचा वगैरे इफेक्ट नसणार आहे. त्यामुळे प्युअर क्रिकेटिंग सामना आपल्याला बघायला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. एकीकडे चेन्नई सुपर किंग्सला चांगली लय सापडली आहे, तर दुसरीकडे विराटच्या संघाने लागोपाठ 4 सामने जिंकून ह्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये आम्हाला काय करायचं आहे ह्याची जणू धोक्याची घंटा वाजवलेली आहे समोरच्या संघांसाठी. त्यामुळे संध्याकाळपेक्षा दुपारच्या मॅचकडे आपण जरा जास्त लक्ष ठेवूयात आणि क्रिकेटचा आनंद घेऊयात.